तयार झालाय आपला सकाळचा नाश्ता, उडीद डाळीचे पकोडे. चवीला अप्रतिम लागतात, नक्की बनवा. सगळ्यांना आवडणार. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा फ्रेंड्स. हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत उडीद डाळीचे पकोडे. पकोडे बनवण्यासाठी इकडे बघा, मी 1 वाटी डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटी तांदूळ भिजवून घेतलेला आहे, 2 हिरव्या मिरच्या आहेत, 3 लसूण पाकळ्या आहेत आणि अर्धा इंच आलं आहे. आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. इकडे कोथिंबीर आहे आणि कांदा आहे. तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया. मी डाळ आणि तांदूळ रात्रभर भिजत ठेवली होती, तर आता मी ते मिक्सरला बारीक करून घेणार आहे. कोथिंबीर घालूया, कांदाही घालून दळून घेणार आहे. आता आपण हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेऊया. जास्त बारीक नाही दळायचं आणि मोठंही नाही ठेवायचं, थोडंसं हे बघा या पद्धतीने दळायचं. आपल्याला पकोडे बनवायचे आहेत. तर मी हे सगळं मिश्रण काढून घेते. आता चवीपुरतं मीठ घातलंय, थोडासा हिंग घालूया, कलरसाठी हळद. मिश्रण चमच्याने मी 5 मिनिटं हे बघा फेटून घेणार आहे. सगळं एकजीव करणार. 5 मिनिटं तरी आपल्याला फेटायचं आहे. चमच्याने करा किंवा हाताने केलं तरी चालेल. आपण हाताने करूया. हाताने हे बघा छान मिक्स होतंय. पूर्णपणे हे फेटायचं. अगदी 3-4 मिनिटं तरी नक्कीच फेटा. त्यामुळं काय होईल, आपले पकोडे फुलायला मदत होईल. तर मी आता हे 4 मिनिटं फेटून घेणार आहे. 4 मिनिटं फेटून झालेलं आहे. मी 2 मिनिटं असंच ठेवून देणार. तोपर्यंत मी कांदा कापून घेते, कारण मी कांदा घालणार आहे. कांद्यामुळे ना हे पकोडे खूप टेस्टी लागतात. त्यामुळे नक्की कांदा घाला. एकदा कांदा घालून पकोडे बनवा, बघा कशी चव लागते. उडदाच्या पकोड्यामध्ये कांदा घातला जात नाही, पण मी घालते, खूप छान लागतो. त्याने मी मोकळा करून घेतलेला आहे. आपण आता कांदा घालूया. परत एकदा हे छान मिक्स करूया आणि लगेच आपण पकोडे तळायला घेऊया. गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि आता आपण जेवढं आपल्याला तळायला लागेल तेवढंच तेल घालूया. शक्यतो कमीच तेल वापरायचं. तेल गरम झालंय. आता आपण पकोडे सोडून घेऊया. तुम्हाला जेवढे पाहिजेत मोठे लहान तुम्ही सोडू शकता. मी अगदी मध्यम सोडून घेणार आहे. जेवढे कढईमध्ये बसतील तेवढे पकोडे मी सोडून घेतलेले आहेत आणि एका बाजूने खरपूस हे बघा छान तळून झालेत. आता मी उलटून घेते.